तर विद्यार्थी मैत्रिणींनो, बुलसा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविकेचे जे तांत्रिक घटक आहे त्याला तांत्रिक डायरी सुद्धा म्हटलं जातं। त्यामध्ये महिला व बाल विकास योजना व कायदे आहे, पोषण अभियान आणि संगणक सुद्धा आहे। त्यामुळे आपण संगणकावरील जे आधी जे TCS IPPS द्वारे घेण्यात आलेल्या ज्या एक्झाम आहेत त्यामध्ये आलेले काही प्रश्न आपण या ठिकाणी संगणकावरील रिवाइज करणार आहोत। आणि ही पुस्तक आहे विजयपथ पब्लिकेशनची पुस्तक आहे, जे सामान्य ज्ञान वन लाइनर स्वरूपात असं हेडलाइन दिलेली आहे। तर बघा, आपण बघूया पहिला प्रश्न। राज्यामध्ये रोबोटिक इकोसिस्टीमला प्रोत्साहन देण्यासाठी दिशा देणारे रोबोटिक्स फ्रेमवर्क धोरण देशातील अशा कोणत्या प्रकारचे पहिले धोरण कोणत्या राज्य सरकारने मे 2023 मध्ये सादर केले होते? तर ते तेलंगणा सरकारने सादर केले होते। त्यानंतरचा प्रश्न बघा, एप्रिल 2023 मध्ये दिलेल्यापैकी कोणत्या शहरामध्ये DRDO इंडस्ट्री अकादमी सेंटर फॉर एक्सलन्सचे उद्घाटन करण्यात आले? तर हैदराबादमध्ये। त्यानंतरचा प्रश्न बघा, नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन कडून म्हणजेच नासाकडून किती लोकांना जून 2023 पासून नासाच्या सदृश्य मंगळाच्या अधिवासात राहण्यासाठी प्रशिक्षित केले जात आहे? तर 4। त्यानंतरचा प्रश्न बघा, 2023च्या उत्तरार्धात आदित्य L1 प्रक्षेपित केले जाईल हे रिकामी जागाचा अभ्यास करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अंतराळ आधारित भारतीय मिशन आहे? तर ते सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य L1 हे कशासाठी आहे? तर सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आहे, जे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अंतराळ आधारित भारतीय मिशन आहे, तर सूर्याचा अभ्यास। त्यानंतरचा प्रश्न बघा, जर्मनीतील आघाडीच्या एकात्मिक दूरसंचार प्रदाता असलेली टेलिफोनिका जर्मनीने तिच्या ऑपरेशन सपोर्ट सिस्टीम स्टॅकमधील एंड टू एंड सर्व्हिस इन्शुरन्स ॲप्लिकेशन आणि प्रक्रियेमध्ये परिवर्तन करण्यासाठी तसेच ग्राहकांना चांगला अनुभव देण्यासाठी फेब्रुवारी 2023 मध्ये कोणत्या भारतीय कंपनीने निवड केलेली आहे? तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस असं त्या कंपनीचे नाव आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, खाजगी कंपन्यांद्वारे भारताचे पहिले संकरित निरीक्षण उपकरणयुक्त रॉकेट खालीपैकी कोणत्या ठिकाणाहून यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आले? तर तामिळनाडूमधील चेंगलपट्टू जिल्ह्यामधून ते आहे। त्यानंतरचा प्रश्न बघूया, मार्च 2023 मध्ये संरक्षण क्षेत्रासाठी भारतातील पहिला स्वदेशी चंसूस्पाद म्हणजे 4 पायाचा रोबोट आणि एक्सोस्केलेटन विकसित करणारी स्वाया रोबोटिक्स ही संस्था कोणत्या शहरातील आहे? तर ती हैदराबादमधील आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, मार्च 2023 मध्ये 30 सेकंदात दुधातील भेसळ ओळखण्यासाठी खालीपैकी कोणाकडून एक परवडण्यायोग्य उपकरण विकसित करण्यात आलेले आहे? तर भारतीय तंत्रज्ञान संस्था मद्रास यांच्याकडून तयार करण्यात आलेले आहे दुधातील भेसळ ओळखण्यासाठी। त्यानंतरचा प्रश्न बघूया, मार्च 2023 मध्ये संशोधन आणि विकास आस्थापना पुणे आणि डिफेन्स बायो इंजिनिअरिंग अँड इलेक्ट्रोमेडिकल लॅबोरेटरी बेंगळुरू या 2 DRDO प्रयोगशाळांच्या सहकार्याने भारतातील पहिला चंसूस्पाद रोबोट आणि परिधान करण्यायोग्य एक्सोस्केलेटर खालीपैकी कोणत्या कंपनीने विकसित केलेले आहे? तर स्वाया रोबोटिक्स। त्यानंतरचा प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणत्या श्रेणीतील कॅम्प्युटर हे तापमान, दाब, वेग, व्होल्टेज म्हणजे व्होल्टेज, तापमान, दाब, वेग आणि व्होल्टेज इत्यादी सारख्या डेटावर कार्य करतात? तर ॲनालॉग कॅम्प्युटर। हे जे ॲनालॉग कॅम्प्युटर आहे हे तापमान, दाब, वेग आणि व्होल्टेज इत्यादी सारख्या डेटावर कार्य करत असते, ॲनालॉग कॅम्प्युटर। त्यानंतरचा प्रश्न बघूया, युनिव्हर्सल ऑटोमॅटिक कॅम्प्युटरचा शोध कोणत्या तत्वावर लागला होता? तर बघूया आपण, म्हणजे युनिव्हर्सल ऑटोमॅटिक कॅम्प्युटरचा शोध कोणत्या तत्वावर लागला होता असा हा प्रश्न होता तो। तर ते आहे डेटा आणि
डेटा आणि इन्स्ट्रक्शन्स दोन्ही साठवून ठेवण्यासाठी समान इंटरनल मेमरीच्या सामायिक करणे यासाठी करण्यात आला होता. कोणता? युनिव्हर्सल ऑटोमॅटिक कॅम्प्युटर या तत्वावर त्याचा शोध लागला होता. त्यानंतरचा प्रश्न बघा, मे 2023मध्ये कोणत्या कंपनीने ग्रामीण भारतासाठी जुगलबंदी हा बहुभाषिक AI चॅटबॉट सुरू केला होता? तर मायक्रोसॉफ्ट या कंपनीने ग्रामीण भागासाठी जुगलबंदी हा बहुभाषिक AI चॅटबॉट सुरू केला होता. त्यानंतरचा प्रश्न बघा, भारतातील खालीपैकी कोणत्या शहरात ॲपलने आपले पहिले अधिकृत स्टोअर उघडले होते? तर मुंबईमध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे, मायक्रोसॉफ्टने रिकामी जागा या नवीन जनरेटिव्ह कृत्रिम बुद्धिमत्ता चालित चॅटबॉटची घोषणा केली आहे, ज्याला ग्रामीण भागातील शेतकरी आणि इतर वापरकर्त्यासाठी विकसित केले गेले आहे. तर ते कोणतं आहे? तर जुगलबंदी म्हणून आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, 2023मधील टॉप 500 ग्लोबल सुपर कॅम्प्युटिंग सिस्टीम 2023मधील टॉप 500 ग्लोबल सुपर कॅम्प्युटिंग लिस्टच्या 61व्या आवृत्तीनुसार शीडॉकमध्ये स्थापित केलेल्या ऐरावत या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित महासंगणकाला जगात रिकामी जागा स्थान देण्यात आले, तर 75वे स्थान देण्यात आले आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, मार्च 2022मध्ये देशातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स पार्क कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले? तर बेंगळुरू या ठिकाणी सुरू करण्यात आले. काय? देशातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक पार्क, तर बेंगळुरूमध्ये. त्यानंतरचा प्रश्न बघूया, खालीलपैकी 18 नोव्हेंबर 2022ला कोणत्या एरोस्पेसने भारतातील पहिले खाजगीरित्या बनवलेले रॉकेट विक्रम यस अवकाशात सोडले आहे? तर स्कायरूट एरोस्पेसने. त्यानंतरचा प्रश्न आहे की 2022च्या कोणत्या महिन्यात इस्रोने त्याची 5वी मोहीम सुरू केली होती? तर ऑक्टोबरमध्ये. 2022च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये इस्रोकडून 5वी मोहीम त्यांची सुरू झाली. त्यानंतरचा प्रश्न, 18 नोव्हेंबर 2022 रोजी पुढीलपैकी कोणते भारताचे पहिले खाजगीरित्या तयार केलेले रॉकेट लॉन्च करण्यात आलेले आहे? ते विक्रम यस आहे ते. त्यानंतरचा प्रश्न, केंद्र सरकारने जानेवारी 2023मध्ये प्रकाशित केलेल्या अनुसूचनेनुसार अलीकडे सुधारित माहिती तंत्रज्ञान नियमावली 2021च्या आधारावर किती तक्रार अपीलीय समिती किंवा समित्या स्थापन करण्यात आली किंवा आल्या? तर 3 आहेत. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आणि रिकामी जागा असणारी नॅशनल सेंटर फॉर स्पेस स्टडीज यांच्या संयुक्त कार्यक्रमात 2011मध्ये प्रक्षेपित करण्यात आलेला मेगाट्रॉपिक्स 1ला लो अर्थ ऑर्बिट हवामान उपग्रह होता. त्याची सेवा बंद करण्यात आली होती आणि तो मार्च 2023मध्ये इस्रोद्वारे नियंत्रित पुनर्प्रवेशाच्या प्रयत्नांमध्ये प्रशांत महासागरावर जडला. तर तो कोणता आहे? फ्रेंच स्पेस एजन्सी यांच्या, भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि दुसरं होतं फ्रेंच स्पेस एजन्सी. त्यानंतरचा प्रश्न बघा, मंदिराचे शहर असलेल्या गुरुवायूर येथे मेक इन इंडिया आणि स्वच्छ भारत उपक्रमाअंतर्गत रोबोटिक्सने सांडपाणी स्वच्छ करण्यासाठी विकसित केलेल्या बँडिकूट नावाने रोबोटिक स्केवेजर सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? ते केरळ आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की फेब्रुवारी 2023मध्ये खालीपैकी कोणत्या कंपनीने AIच्या क्षेत्रातील संशोधनांना मदत करण्यासाठी ललमा ललमा नावाच्या मोठ्या लँग्वेज मॉडेलवर आधारित चॅटबॉट विकसित केलेला आहे? तर ते मेटा म्हणून आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे
जैवतंत्रज्ञान विभाग हा भारतातील कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येतो? तर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत येतो जैवतंत्रज्ञान विभाग. त्यानंतरचा प्रश्न, फेब्रुवारी 2023 मध्ये कोणत्या देशाने CE-20 निम्नतापी इंजिन विकसित केले आणि फ्लाईट एक्सचेंज हॉट चाचणी पूर्ण केली, जे आगामी चंद्र मोहिमेसाठी LV-M3 प्रक्षेपण वाहनाच्या निम्नतापीवरच्या टप्प्यासाठी सक्तीचा पुरवठा करेल? तर ते भारत आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, ऑगस्ट 2022 मध्ये दुर्गम भागातील लास्ट माईल लोकसंख्येपर्यंत आरोग्यसेवा पुरवण्यावर लक्ष केंद्रित करून ग्रामीण भारताच्या तांत्रिक गरजा पूर्ण करण्यासाठी खालीलपैकी कोणी ICMR DHR सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर बायोमेट्रिकल डिव्हाइस अँड बायोग्रोटिक्स इनोव्हेशन अँड कमर्शियलायझेशन स्थापन केली आहे? तर भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच IIT गुवाहाटी यांनी. त्यानंतरचा प्रश्न बघूया, मुंबईमध्ये सुरू झालेली खालीलपैकी कोणती यंत्रणा स्थलांतरित गरोदर स्त्रिया, अंगावर पाजणाऱ्या माता आणि बालके यांची अद्ययावत माहिती एकाच प्रणालीवर त्वरित पुरवते? तर ते आहे मायग्रेशन मॉनिटरिंग सिस्टीम. मायग्रेशन मॉनिटरिंग सिस्टीम आहे. हा प्रश्न आपल्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, तांत्रिक घटकामध्येच येईल. खालीलपैकी कोणता भारताचा पहिला मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम आहे? तर गगनयान आहे. त्यानंतरचा प्रश्न, ब्लॅक ड्रग पार्क प्रमोशन स्कीम अंतर्गत फार्मास्युटिक्स विभागाने 3 राज्ये हिमाचल प्रदेश, गुजरात आणि रिकामी जागांमध्ये बल्क ड्रग पार्कच्या स्थापनेच्या प्रस्तावनांना तत्वतः मान्यता दिली आहे. ते आंध्र प्रदेश राज्य आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया, भारतामध्ये 5G दूरसंचार तंत्रज्ञान कोणत्या वर्षी लॉन्च करण्यात आले? तर 5G दूरसंचार तंत्रज्ञान 2022ला म्हणजेच 1 ऑक्टोबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे ते लॉन्च करण्यात आले. त्यानंतरचा प्रश्न, ऑगस्ट 2022 मध्ये भारताच्या पंतप्रधानांनी रिकामी जागा येथे होमी भाभा कर्करोग रुग्णालयाचे उद्घाटन केले? तर त्याचं उत्तर आहे, त्या प्रश्नाचं उत्तर आपण बघूया. तर मोहाली या ठिकाणी होमी भाभा कर्करोग रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, ऑक्टोबर 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिकामी जागा प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे उद्घाटन केले. तर 600 प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे उद्घाटन केले. त्यानंतरचा प्रश्न, 2022 मध्ये इलेक्ट्रॉनिक आणि ITच्या केंद्रीय मंत्रालयाने रिकामी जागा येथे द ग्रीनफील्ड इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर यास मंजुरी दिली? तर महाराष्ट्रामध्ये आहे. त्यानंतर प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याची कर्जाची उपलब्धता वाढवण्यासाठी सिम्प्लिफाईड ॲप्लिकेशन फॉर ॲग्रिकल्चर लोन्स हे कॉमन क्रेडिट पोर्टल सुरू केले आहे? तर ते ओडिशा राज्याने. त्यानंतरचा प्रश्न, गुगल ही खाजगी कंपनी म्हणून कोणत्या वर्षी स्थापन झाली? तर 4 सप्टेंबर 1998 रोजी लॅरी पेज आणि सेर्गे ब्रिन यांनी हे संस्थापक आहेत. कशाचे? गुगलचे. गुगल ही कंपनी खाजगी कंपनी कोणत्या वर्षी स्थापन झाली? तर 1998ला 4 सप्टेंबर 1998. त्यानंतरचा प्रश्न बघा, संगणकीय मेमरीचे क्षेत्र जिथे वारंवार ॲक्सेस केलेला डेटा जलद ॲक्सेससाठी साठवला जाऊ शकतो त्याला रिकामी जागा म्हणतात, त्याला कॅशे म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न, संगणकाच्या परिभाषेत रॅमचे पूर्णरूप काय आहे? तर रॅमचे पूर्णरूप आहे रँडम ॲक्सेस मेमरी. सर्व्हर पीसी, टॅबलेट, स्मार्टफोन आणि प्रिंटर यासारख्या इतर उपकरणामध्ये रॅम आढळत असते. आणि रॅमचे पूर्णरूप काय आहे? रँडम ॲक्सेस मेमरी. त्यानंतरचा प्रश्न, संगणकाच्या जगामध्ये उबटू म्हणजे काय? तर उबटू ही डेबियन म्हणजे GNU किंवा लिनक्स वितरणावर आधारित ओपन सोर्सेस ऑपरेटिंग सिस्टीम आहे. त्यानंतरचा प्रश्न,
पिव्होट टेबल खालीपैकी कोणत्या सॉफ्टवेअरचे वैशिष्ट्य आहे? तर मायक्रोसॉफ्ट एक्सेलचे. काय? पिव्होट टेबल हे कोणत्या सॉफ्टवेअरचे वैशिष्ट्य आहे? तर मायक्रोसॉफ्ट एक्सेलचे आहे. खालीलपैकी कोणती रोबोटिक प्रक्रिया ऑटोमेशन साधन नाही? तर पॉवर सेंटर. त्यानंतर प्रश्न, कॉन्फिगरेशन माहिती साठवण्यासाठी मायक्रोसॉफ्ट विंडोज वापरत असलेल्या डेटाबेसला काय म्हणतात? तर सिस्टीम रेजिस्ट्री म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न, कोबोल या संगणक भाषेचा शोध कोणी लावला? तर ग्रेस मरे हॉपर यांनी कोबोल या संगणकीय भाषेचा शोध लावलेला आहे. दुसऱ्या पिढीतील संगणकाचे वर्णन रिकामी जागाच्या मोठ्या प्रमाणात वापराद्वारे केले जाऊ शकते. तर ते आहे ट्रान्झिस्टर. 1960 सादर करण्यात आलेल्या दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्झिस्टरचा वापर करण्यात आला आणि ते पहिले यशस्वी व्यावसायिक संगणक होते. पहिल्या पिढीने व्हॅक्यूम ट्यूब वापरल्या होत्या. दुसऱ्या पिढीतील संगणकाचे वर्णन रिकामी जागा याच्या मोठ्या प्रमाणात वापराद्वारे केले जाऊ शकते. तर हे आहे ट्रान्झिस्टर. 1960 सादर करण्यात आलेल्या दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्झिस्टरचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे बघा, त्यानंतरचा प्रश्न, संगणक प्रोग्रामिंगमधील बायनरी लॉजिक आणि अंकगणिताचे प्रणेते कोण होते? तर क्लाड शॅनन हे बायनरी लॉजिक आणि अंकगणिताचे प्रणेते होते. म्हणजे संगणक प्रोग्राममधील जे बायनरी लॉजिक आणि अंकगणित आहेत त्यामध्ये, तर त्याचे प्रणेते कोण होते? तर क्लाड शॅनन. त्यानंतरचा प्रश्न, विविध प्रकारचे डेस्कटॉप संगणक, लॅपटॉप संगणक, टॅबलेट आणि स्मार्टफोन हे एक प्रकारचे रिकामी जागा आहे. तर मायक्रो कॅम्प्युटर आहेत. त्यानंतरचा प्रश्न, रिकामी जागा हे संगणकातील डेटाचे सर्वात लहान एकक आहे. बीट हे संगणकातील डेटाचे सर्वात लहान एकक आहे. 8 बीट म्हणजे 1 बाईट होते. 124 बाईट म्हणजे 1 किलोबाईट होते. 124 किलोबाईट म्हणजे 1 मेगाबाईट. 124 मेगाबाईट म्हणजे 1 गिगाबाईट आणि 124 चुकलं माझं सगळंच. बघा, रिकामी जागा हे संगणकातील डेटाचे सर्वात लहान एकक कोणतं आहे? तर बीट आहे आणि हे संगणकातील डेटाचे सर्वात लहान एकक आहे. बरोबर. 8 बीट म्हणजे 1 बाईट. 1024 बाईट म्हणजे 1 किलोबाईट. 1024 किलोबाईट म्हणजे 1 मेगाबाईट आणि 1024 मेगाबाईट म्हणजे 1 गिगाबाईट आणि 1024 गिगाबाईट म्हणजे 1 टेराबाईट. आणि हे जे या ठिकाणी दिलेली माहिती आहे महत्त्वपूर्ण आहे, कारण आधीच्या एक्झामला ह्या येऊन गेलेल्या आहेत. जसं 1024 बाईट म्हणजे 1 किलोबाईट किंवा 1024 किलोबाईट म्हणजे 1 मेगाबाईट, ह्यावर प्रश्न येऊ शकतो. त्यानंतरचा प्रश्न, संगणकामध्ये रिकामी जागा ही एक नेटवर्क सुरक्षा प्रणाली आहे जी पूर्वनिर्धारित सुरक्षा नियमाच्या आधारे इनकमिंग आणि आउटगोईंग नेटवर्क रहदारीचे परीक्षण आणि निरीक्षण करते. तर ती आहे फायरवॉल. फायरवॉल ही एक नेटवर्क सुरक्षा प्रणाली आहे जी पूर्वनिर्धारित सुरक्षा नियमाच्या आधारे इनकमिंग आणि आउटगोईंग नेटवर्क रहदारीचे परीक्षण आणि नियंत्रण करत असते. फायरवॉल. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणी 1989 वर्ल्ड वाईड वेबचा शोध लावला? तर टिम बर्नर-ली यांनी वर्ल्ड वाईड वेब म्हणजेच WWW त्याचं पूर्ण रूप आहे वर्ल्ड वाईड वेब. WWWचा पूर्ण रूप हा आधीच्या एक्झामला येऊन गेलेला प्रश्न आहे. WWW तर याचा पूर्ण रूप काय आहे? वर्ल्ड वाईड वेब. आणि याचा शोध कोणी लावला? टिम बर्नर्स-ली यांनी लावला. खालीलपैकी कोणते अँटीव्हायरस सॉफ्टवेअर नाही? तर लिनुक्स म्हणून आहे. हे काय अँटीव्हायरस सॉफ्टवेअर नाही, हे एक ओपन सोर्स ऑपरेटिंग सॉफ्टवेअर आहे. अवान्स्ड नॉर्टन आणि कॉपरस्की अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आहेत आणि हे या ठिकाणी देण्यात आलेले खालतीचे जे आहेत ते आहेत अँटीव्हायरस सॉफ्टवेअर. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता सुपर कॉम्प्युटर भारताने विकसित केलेला आहे? परम युवा 2 म्हणजे तिथं पर्यायामध्ये देण्यात आले होते त्यानुसार परम युवा 2 हे सुपर कॉम्प्युटर भारताने विकसित केलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न, डिजिटल संगणकाच्या संदर्भात खालीपैकी कोणत्या जोड्यांना बायनरी कोड म्हणतात? तर 0 आणि 1 यांना बायनरी कोड म्हटलं जाते. माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात FDDचे पूर्ण रूप काय आहे?
तर फ्लॅपी डिस्क ड्राईव्ह आहे. FDD चे पूर्ण रूप काय आहे? माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात म्हणजे संगणका क्षेत्रामध्ये FDDचं पूर्ण रूप काय आहे? तर फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह आहे. त्यानंतर रोडिओ म्हणजे काय? तर रहदारी राखण्यात मदत करणारा रोबोट. रोडिओ हा मोटार वाहन चालकासाठी स्पर्धात्मक ड्रायव्हिंग कार्यक्रम आहे. त्यानंतरचा प्रश्न, प्रिंट करण्यापूर्वी पृष्ठाचे पूर्वावलोकन करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते? तर CTRL प्लस F2 ही शॉर्टकट की वापरली जाते. त्यानंतरचा प्रश्न, अनलॉक कॉम्प्युटरची रचना कोणी केली? अनलॉक तर समेंद्र कुमार मित्रा यांनी 1954 भारतीय सांख्यिकीय संस्था कलकत्ता येथे भारतातील पहिला संगणक डिझाईन केला. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती ई-कॉमर्स वेबसाईट नाही? तर गुगल मॅप ही ई-कॉमर्स वेबसाईट नाही आहे. पहिली बारकोड प्रणाली कोणी विकसित केली? तर 1952 नॉर्मन जोसेफ वुडलंडन यांनी पहिली बारकोड प्रणाली विकसित केली. त्यानंतरचा प्रश्न, संगणकाच्या परिभाषेमध्ये निबल हा रिकामी जागा असेही म्हणतात. तर त्याला काय म्हणतात? हाफ बाईट सुद्धा म्हटलं जाते. निबलला काय म्हटलं जाते? तर हाफ बाईट सुद्धा म्हटलं जाते. त्यानंतरचा प्रश्न, कोणत्या कंपनीने पहिला मायक्रो प्रोसेसर 4004 बनवला? तर ते आहे इंटेल कॉर्पोरेशन. त्यानंतरचा प्रश्न, पायथन ही रिकामी जागा आहे, तर हे उच्चस्तरीय भाषा आहे. त्यानंतर आहे लिनक्स ही एक आहे तर ऑपरेटिंग सिस्टीम आहे. लिनक्स ही काय आहे? तर ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तर त्यानंतरचा प्रश्न, कॅम्प्युटर डेटा स्टोरेजमध्ये मेमरी आकारानुसार 1 GB किती मेगाबाईटच्या बरोबरीचे असते? तर 1 GB हे किती मेगाबाईटच्या बरोबरीचे असते? तर 1024 मेगाबाईट. MB म्हणजेच मेगाबाईट. त्यानंतरचा प्रश्न बघूया, हार्ड डिस्क हे कोणत्या प्रकारच्या डेटा स्टोरेज उपकरणाचे उदाहरण आहे? तर दुय्यम स्टोरेज आहे. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते इनपुट उपकरण आहे जे डिस्प्ले स्क्रीनवरील वस्तू निवडण्यासाठी प्रकाश संवेदनशोधक वापरते? तर लाईट पेन आहे. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्रात सप्टेंबर 2019 अखेरीस असणारी इंटरनेट ग्राहकांची संख्या 9.60 कोटी होती, जी सर्व राज्यामध्ये रिकामी जागा स्थानी आहे. तर सर्वोच्च स्थानी आहे, म्हणजे सर्व राज्यामध्ये सर्वात जास्त आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे ती संख्या. त्यानंतरचा प्रश्न, कोविड-19शी मुकाबला करण्यासाठी अत्यावश्यक सेवा संबंधित लोकांशी जोडण्यासाठी भारत सरकारने एप्रिल 2020 सुरू केलेल्या मोबाईल ॲप्लिकेशनचे नाव काय आहे? तर त्याचं आरोग्य सेतू हे नाव होतं. त्यानंतरचा प्रश्न, डिजिटल सर्किटमध्ये खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते जेणेकरून मोठ्या संगणकाच्या मेमरीमध्ये साठवलेली माहिती क्षणिक पॉवर फेल्युअरच्या वेळी नष्ट होऊ नये? तर ते आहे कॅपेसिटर म्हटलं जाते त्याला. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न आहे, सेंट्रल प्रोसेसिंग युनिटचा वेग रिकामी जागामध्ये मोजला जातो, तो एक CPU सायकल आहे. तर हर्ट्ज आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणता युनिट संगणकाचा मेंदू मानला जातो? तर CPU म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हा संगणकाचा मेंदू मानलेला जात असतो. CPU म्हणतो आपण त्याला, त्याच्याच पूर्ण रूप आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. त्यानंतरचा प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणता पर्याय फायरवॉल म्हणजे संगणकाच्या संदर्भात अचूकपणे परिभाषित करतो? तर फायरवॉल एक सुरक्षा साधन आहे. संगणक हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर जे ट्रॅफिक फिल्टर करून आणि बाहेरील लोकांना तुमच्या संगणकावरील वैयक्तिक डेटामध्ये अनधिकृत प्रवेश मिळवण्यापासून रोखून तुमच्या नेटवर्कचे संरक्षण करण्यात मदत करू शकते. त्यानंतरचा प्रश्न बघा, तिसऱ्या पिढीतील संगणक कोणते तंत्रज्ञान वापरतात? तर बघा, पहिल्या पिढीतील संगणक
व्हॅक्यूम ट्यूब आधारित आहे. दुसऱ्या पिढीतील संगणक हे ट्रान्झिस्टर आधारित आहे. आणि तृतीय म्हणजे तिसऱ्या पिढीतील, आपला प्रश्न होता तिसऱ्या पिढीतील संगणक हे इंटिग्रेटेड सर्किट आधारित आहे. आणि चौथ्या पिढीतील संगणक हे VLSI मायक्रोप्रोसेसर आधारित आहे. हे लक्षात ठेवायचे आहे. 4 पिढ्यांबद्दल इथं माहिती दिलेली आहे, व्हेरी IMP आहे. त्यानंतरचा प्रश्न, संगणक क्षेत्रामध्ये VRML चे पूर्णरूप काय आहे? तर त्याचे पूर्णरूप काय आहे? तर व्हर्च्युअल रियालिटी मार्कअप लँग्वेज असं त्याचं पूर्णरूप आहे. हे एक ओपन स्टँडर्ड प्रोग्रामिंग भाषा आहे. आणि ही एक काय आहे? एक ओपन स्टँडर्ड प्रोग्रामिंग भाषा आहे. VRML काय आहे? व्हर्च्युअल रियालिटी मार्कअप लँग्वेज. लक्षात ठेवायचं, महत्त्वाचं आहे. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणती की मदतीसाठी वापरली जाते? F1 ही की मदतीसाठी वापरली जात असते. खालीलपैकी कोणते उपकरण अनलॉग माहितीचे डिजिटलमध्ये रूपांतर करते? तर डिजिटायझर म्हणून आहे. डिजिटायझर हे उपकरण आहे जे अनलॉग माहितीचे डिजिटलमध्ये रूपांतर करते. त्यानंतरचा प्रश्न, संगणकाच्या संदर्भात URL ची व्याख्या काय आहे? तर URL ची व्याख्या काय आहे? एक युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. एक काय आहे? म्हणजे त्याचं फुल फॉर्मच आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. हा वेब संसाधनाचा संदर्भ आहे जो संगणक नेटवर्कवर त्याचे स्थान निर्दिष्ट करतो आणि ते पुनर्प्राप्त करण्यासाठी असते. प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते उपकरण टेलिफोन लाईनवर संगणक फाईल्स प्राप्त करण्यासाठी आणि पाठवण्यासाठी वापरले जाते? तर मॉड्युलेटर, डिमॉड्युलेटर आहे, त्यालाच मॉडेम म्हटलं जाते. संगणकीय क्षेत्रामध्ये VGA चे पूर्णरूप काय आहे? तर व्हिडिओ ग्राफिक्स एरिया असं आहे. VGA चे पूर्णरूप काय आहे? व्हिडिओ ग्राफिक्स एरिया असं पूर्णरूप आहे. त्यानंतर संगणकामध्ये डेटा व प्रक्रिया करण्यासाठी कोणते युनिट जबाबदार आहे? तर ते CPU म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हा संगणकाचा इलेक्ट्रॉनिक मेंदू मानला जातो. यामध्ये मेमरी, कंट्रोल युनिट आणि अंकगणित लॉजिक युनिट असते. प्रोग्राममधील सूचनानुसार CPU मूलभूत अंकगणित, तर्कशास्त्र, नियंत्रण आणि इनपुट किंवा आउटपुट ऑपरेशन करते. F7 की सामान्यतः मायक्रोसॉफ्ट प्रोग्राममध्ये रिकामी जागासाठी वापरली जाते, जसे की मायक्रोसॉफ्ट वर्ड, आउटलुक. तर ते स्पेलिंग आणि व्याकरण तपासण्यासाठी वापरले जाते. काय? F7 की. F7 की सामान्यतः काय? मायक्रोसॉफ्ट प्रोग्राममध्ये स्पेलिंग आणि व्याकरण तपासण्यासाठी वापरली जाते, जसे की मायक्रोसॉफ्ट वर्ड, आउटलुक. संगणकीय क्षेत्रामध्ये ENIAC चे पूर्णरूप काय आहे? तर त्याचे पूर्णरूप आहे इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटर अँड कॅम्प्युटर. हा पहिला प्रोग्राम करण्यायोग्य डिजिटल संगणक होता. त्याचे पूर्णरूप हे दिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, PROM च्या व्याख्येचे वर्णन करा. PROM च्या व्याख्येचे वर्णन. तर प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. एकदा प्रोग्राम केले की लिखित माहिती कायमस्वरूपी असते आणि ती मिटवली किंवा हटवली जाऊ शकत नाही. त्याचं पूर्णरूप आहे प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी असं पूर्णरूप आहे. आणि एकदा म्हणजे हा प्रोग्राम केलं की लिखित माहिती कायमस्वरूपी असते, ती मिटवली किंवा हटवली जात नाही. त्यानंतरचा प्रश्न, कोणते बटन दाबल्यावर मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये प्रिंट व्ह्यू येते? तर Ctrl+F2 जर दाबलं तर मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये प्रिंट प्रिव्ह्यू येत असतो. कोणत्या वर्षी जावास्क्रिप्ट प्रोग्रामिंग भाषा अस्तित्वात आली? तर 1995ला जावास्क्रिप्ट ही प्रोग्रामिंग भाषा 1995ला अस्तित्वात आली. त्यानंतरचा प्रश्न, संगणक मॉनिटर किंवा तत्सम डिस्प्ले स्क्रीनवर आकृतीची हालचाल नियंत्रित करण्यासाठी खालीलपैकी
खालीलपैकी कोणता लिव्हर अनेक दिशांनी फिरवला जाऊ शकतो, तर तो जॉयस्टिक म्हणून आहे. खालीलपैकी कोणते इनपुट उपकरण संगणक किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये गती डेटा प्रविष्ट करण्यासाठी वापरले जाते, तर ट्रॅकबॉल म्हणून आहे. ट्रॅकबॉल. संगणकाच्या भाषेमध्ये 1 बाईट किती बीट्स इतके आहे, तर 1 बाईट म्हणजेच 8 बीट्स आहे. खालीलपैकी कोणते तांत्रिक मेमरी रॅम सारखी आहे, जी रॅम आणि CPU मध्ये डेटा ट्रान्सफर करण्यासाठी वापरली जाते, ते कॅशे आहे. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी सर्वात वेगवान सेमीकंडक्टर मेमरी कोणती आहे, जी सीपीयूची गती वाढवण्यासाठी वापरली जाऊ शकते, ते कॅश मेमरी म्हणून आहे. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या साधनामध्ये इलेक्ट्रॉनिक लेखन क्षेत्र असते आणि त्यावर पेन काम करते, तर ग्राफिक्स टॅब्लेटमध्ये. त्यानंतरचा प्रश्न, रिकामी जागा ही एक छोटी पोर्टेबल फ्लॅश मेमरी आहे, जी USB पोर्टलमध्ये घातली जाते आणि पोर्टेबल हार्ड ड्राईव्हमध्ये कार्य करते, ते फ्लॅश ड्राईव्ह म्हणून आहे. फ्लॅश ड्राईव्ह. त्यानंतरचा प्रश्न बघा, रिकामी जागा स्टोरेज नंतर प्रकारापेक्षा जलद वाचण्यास आणि लिहिण्यास सक्षम आहे, तर ते आहे रँडम ॲक्सेस मेमरी म्हटलं जातं त्याला. त्यानंतर रिकामी जागा हे प्रोग्रामच्या लॉजिकचे आकृतीबंध प्रतिनिधित्व आहे, तर फ्लो चार्ट आहे. त्यानंतरचा प्रश्न, मायक्रोसॉफ्ट एक्सेल शीटमधील कोणत्याही सूत्रापूर्वी कोणते चिन्ह वापरावे, तर इथं दिलेलं आहे, जे बरोबरीचं चिन्ह आहे, हे चिन्ह दिलेले आहे. मायक्रोसॉफ्ट एक्सेल शीटमध्ये कोणत्याही सूत्रापूर्वी कोणते चिन्ह वापरावेत, हे बरोबरचे चिन्ह वापरावे. त्यानंतरचा प्रश्न बघा, कॅम्प्युटर भाषेच्या संदर्भात बेसिकची व्याख्या काय? BASIC बेसिकची व्याख्या करा, असा हा प्रश्न आहे. तर त्याचं योग्य उत्तर बघूया. तर त्याचं योग्य उत्तर आहे बेजिनर्स म्हणजे ऑल पर्पोज सिम्बॉलिक इन्स्ट्रक्शन्स कोड असं आहे. ही एक संगणकीय प्रोग्रामिंग भाषा आहे, जी विद्यार्थ्यांना साधे संगणक प्रोग्राम लिहिण्याचा मार्ग प्रदान करण्यासाठी विकसित करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, तिसऱ्या पिढीतील संगणकामध्ये रिकामी जागा वापरली जाते, तर काय वापरली जाते, तर इंटिग्रेटेड सर्किट वापरले जाते तिसऱ्या पिढीतील संगणकामध्ये. त्यानंतरचा प्रश्न, रिकामी जागा हा संगणक नेटवर्कमधील मध्यवर्ती सर्व्हर आहे, जे संबंधित वापरकर्त्यास सर्व्हरच्या संचयन क्षमतेमध्ये प्रवेश करण्यासाठी अनुमती देते, तर फाईल सर्व्हर आहे. त्यानंतरचा प्रश्न, संगणकात डेटा प्रविष्ट करण्यासाठी खालीपैकी कोणते साधन वापरले जात नाही, तर मॉनिटर वापरले जात नाही. त्यानंतरचा प्रश्न, MS ऑफिस सॉफ्टवेअरमध्ये वर्ड किंवा मजकूर मध्यभागी ठेवण्यासाठी संक्षेप की काय आहे, तर Ctrl+E आहे. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते संगणकाचे इनपुट उपकरण आहे, तर स्कॅनर हे संगणकाचे इनपुट उपकरण आहे, दिलेलं आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणते पोर्टेबल उपकरण नाही, तर डेस्कटॉप संगणक हे पोर्टेबल उपकरण नाही. त्यानंतरचा प्रश्न, ट्रान्झिस्टर संगणकाच्या कोणत्या पिढीतील आहे, तर ट्रान्झिस्टर हे कोणत्या पिढीतील आहे, तर ट्रान्झिस्टर संगणक हे दुसऱ्या पिढीतील आहे. या प्रश्नाबद्दल थोडं कन्फ्यूज वाटते, माहीत नाही, संगणकाचा तेवढा म्हणजे अभ्यास नाही आहे, त्यामुळे संगणकाचे इनपुट स्कॅनर हे संगणकाचे इनपुट आहे का माहीत नाही, कारण असं आपण स्कॅन करतो तर ते बाहेर येतं, तर माहीत नाही. हा प्रश्न मी वगळत आहे, जर तुम्हाला योग्य वाटत असं सांगा की हा उत्तर बरोबर आहे. ट्रान्झिस्टर संगणकाच्या कोणत्या पिढीतील आहे, दुसऱ्या पिढीतील. वर्ल्ड वाईड वेबचा शोध रिकामी जागा वर्षात लागला, तर वर्ल्ड वाईड वेबचा शोध कोणत्या वर्षामध्ये लागला, तर 1989मध्ये लागला. आणि त्यांचा शोध कोणी लागला, टिम बर्नर्स-ली यांनी लावला. त्याचा WWW म्हणजेच वर्ल्ड वाईड वेब.
त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणती सॉफ्ट कॉपी टूल नाही? तर प्लास्टर सॉफ्ट कॉपी आउटपुट डिव्हाइसेसची काही उदाहरणे दिलेली आहेत. जे आउटपुट आहे त्यामध्ये मॉनिटर्स, प्रोजेक्टर, व्हिडिओ डिस्प्ले टर्मिनल्स आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा, संगणकाच्या संदर्भामध्ये वर्मचे संक्षेप आहे. तर काय आहे? तर राईट वन्स रीड मनी असं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रोग्रामेबल टूल कोणी विकसित केलेले आहे? तर डॅंगल्स टी. रॉस यांनी. त्यानंतरचा प्रश्न, मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2016 मध्ये डिझाईन टॅब उघडण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते? तर ALT+G ही शॉर्टकट की वापरली जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे, हवाई वाहतूक आणि राष्ट्रीय सुरक्षेचे रडार नियंत्रित करण्यासाठी कोणत्या प्रकारचा संगणक वापरला जातो? तर हायब्रिड संगणक. त्यानंतरचा प्रश्न, रिकामी जागा हा नॅशनल सेंटर फॉर सुपर कॉम्प्युटर ॲप्लिकेशनने विकसित केलेला वेब ब्राउझर होता. तर तो आहे मोशॅक. त्यानंतरचा प्रश्न, मानक PC कीबोर्डवर किती फंक्शन की असतात? तर 12. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळते? तर ALT+E वर्तमान प्रोग्राममध्ये रिकामी जागामधील पर्याय संपादित करा. मग त्यानंतर कंट्रोल+ म्हणजे ALT+Shift+T याचा अर्थ होते की वर्तमान तारीख घाला. आणि कंट्रोल+A म्हणजे सर्व मजकूर निवडा. आणि कंट्रोल+X म्हणजे निवडलेला मजकूर कापण्यासाठी वापरला जातो. कंट्रोल+X आणि कंट्रोल+K हे MS वर्डमध्ये हायपरलिंक टाकण्यासाठी वापर केला जात असते, लक्षात ठेवायचं. त्यानंतर व्हॉट्सअपची स्थापना कधी झाली? तर 2009 मध्ये ब्रायन ॲक्टन आणि जॅन कोम यांनी हे तर व्हॉट्सअपची स्थापना केली किंवा तर 2009 मध्ये झाली. त्यानंतर ॲपल सफारी पहिल्यांदा कधी रिलीज केली गेली? तर हे आपण बघणार आहोत. आणि हे पुस्तक विजयपथ पब्लिकेशनची आहे. सामान्य ज्ञान TCS IBPS सामान्य ज्ञान वन लाईनर स्वरूपात अशी म्हणजे पुस्तकाचं नाव आहे विजयपथ पब्लिकेशनची. तर तुम्हाला विकत घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. म्हणजे बुक स्टॉलला सुद्धा उपलब्ध आहे आणि ॲमेझॉन वगैरेला पण उपलब्ध आहे. तर सफारी वेब ब्राउझर 2003 मध्ये ॲपलने पहिल्यांदा डेस्कटॉपवर रिलीज केले. 2007 मध्ये मायक्रोफोनचा परिचय झाल्यापासून मोबाईल आवृत्ती iOS उपकरणासह एकत्रित केली गेली आहे. त्यानंतरचा प्रश्न, कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी LISP ही प्रोग्रामिंग भाषा कोणी तयार केली? तर जॉन मॅककार्थी यांनी केली. त्यानंतरचा प्रश्न, HTTP प्रोटोकॉल वापरणारा इंटरनेटमधील संगणक रिकामी जागा या नावाने ओळखला जातो. तो वेब सर्व्हर. HTTP प्रोटोकॉल वापरणारा इंटरनेटमधील संगणक या नावाने ओळखला जातो, वेब सर्व्हर म्हणून ओळखला जात असतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, चार्ड हर्ले आणि स्टीव्ह चेन हे संगणक शोधक आहेत ज्यांना रिकामी जागाचे सहसंस्थापक म्हणून श्रेणी दिलेली आहे. तर यूट्यूबचे सहसंस्थापक म्हणून श्रेय दिले जाते कोणाला? चार्ड हर्ले आणि स्टीव्ह चेन यांना. चार्ड हर्ले आणि जावेद करीम यांनी फेब्रुवारी 2005 मध्ये यूट्यूब लॉन्च केले आहे. कोणत्या वर्षी मायक्रोसॉफ्टची विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम प्रथम सादर करण्यात आली? तर 20 नोव्हेंबर 1985ला. त्यानंतरचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते ऑपरेटिंग सिस्टीमचा गाभा आहे? तर कर्नेल. तात्पुरत्या फाईलचा विस्तार खालीलपैकी कोणता आहे? तर ते आहे .tmp. हे तात्पुरत्या फाईलचा म्हणजे विस्तार आहे. .tmp असं दिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम नाही? तर विंडोज ही ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम नाही. त्यानंतरचा प्रश्न, एखादा प्रोग्राम किंवा सिस्टीम स्वतःच प्रतिसाद देत नसल्यामुळे आणि इनपुट न घेतल्याने संगणक प्रतिसाद देत नसलेल्या घटनेला तुम्ही काय म्हणता? तर हँगिंग म्हटलं जाते त्याला. त्यानंतरचा प्रश्न, रिकामी जागा फाईल एक्सटेन्शन असलेली फाईल ही
वर्ड ओपन XML मायक्रो सक्षम डॉक्युमेंट फाईल आहे, तर ती आहे यामध्ये दिलेलं आहे की .docom असं आहे तिचं नाव. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते संगणकाचे आउटपुट उपकरण आहे, तर मॉनिटर्स, प्रिंटर म्हणजे आउटपुट उपकरण, मॉनिटर, प्रिंटर्स, ग्राफिक आउटपुट उपकरणे, फ्लॅटर आणि स्पीकर हे संगणकाचे आउटपुट उपकरण आहेत. त्यानंतरचा प्रश्न, रिकामी जागा ही ऑर्डर केलेली यादी आहे ज्यामध्ये सर्व समाविष्ट करणे आणि हटवणे एका टोकाला केले जाते. तर स्टॅक आहे दिलेलं, स्टॅक ही ऑर्डर केलेली यादी आहे ज्यामध्ये सर्व समाविष्ट करणे आणि हटवणे एका टोकाला केले जात असते. त्यानंतरचा प्रश्न, MS ऑफिस सॉफ्टवेअरमध्ये काम करत असताना तुम्ही मागील कार्य पूर्ववत करण्यासाठी US कीबोर्ड लेआउटवर खालीपैकी तुम्ही कोणती आज्ञा द्याल, तर Ctrl+Z उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न, रिकामी जागा हा आपल्या आवडत्या वेबसाईटना भेट न देता अद्यतनासाठी तपासण्याचा सोपा मार्ग आहे, तर यामध्ये दिलेले RSS म्हणजे RDF साईट समरी म्हणून दिलेला आहे उत्तर. त्यानंतरचा प्रश्न, संगणकाच्या स्क्रीनवर एखादी वस्तू कोणत्याही दिशेने हलवण्यासाठी पॉइंटिंग डिव्हाइस कोणते आहे, तर ते आहे जॉयस्टिक म्हणून. कोणत्या प्रकारचा मॉलवेअर हा प्रोग्राम किंवा कोडचा तुकडा आहे जो एखाद्या व्यक्तीच्या संगणकावर त्यांच्या माहितीशिवाय लोड होतो आणि त्याच्या इच्छेविरुद्ध धावतो, तो संगणक व्हायरस आहे ते. त्यानंतर खालीलपैकी कोणती भाषा संगणक प्रोग्राममध्ये चौथ्या पिढीतील भाषेचे उदाहरण आहे, ते SQL म्हणून आहे चौथ्या पिढीतील भाषेचे उदाहरण. त्यानंतरचा प्रश्न, LCD हा मॉनिटरचा मूलभूत प्रकार आहे. LCDचे पूर्ण रूप काय आहे, तर लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले असं LCDचं पूर्ण रूप आहे. कोणत्या प्रकारच्या फाईलमध्ये .png विस्तार आहे, तर ते आहे त्याचं उत्तर दिलेलं आहे प्रतिमा फाईल. PNG म्हणजे पोर्टेबल नेटवर्क ग्राफिक, PNGचं पूर्ण रूप आहे पोर्टेबल नेटवर्क ग्राफिक. त्यानंतरचा प्रश्न आहे, मायक्रोसॉफ्ट वर्ल्ड 1 ही पहिली आवृत्ती कोणत्या वर्षी लॉन्च झाली, तर ऑक्टोबर 1983 मध्ये सेनिक्स आणि MS-DOS म्हणजे MS-DOS साठी. त्यानंतरचा प्रश्न, डिजिटल प्रतिमांसाठी JPEG हानिकारक कॉम्प्रेशनची सामान्यतः वापरली जाणारी पद्धत आहे. JPEGचे पूर्ण रूप काय आहे, तर जॉईंट फोटोग्राफिक एक्सर्ट्स ग्रुप. खालीलपैकी कोणता सॉफ्टवेअरचा एक छोटा तुकडा आहे जो संगणक नेटवर्क आणि सुरक्षा क्षेत्रे स्वतःची प्रतिकृती तयार करण्यासाठी वापरतो, ते वर्म आहे. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम निर्दिष्ट वेळेच्या मर्यादेत हमी देते, तर रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टीम आहे त्याचं उत्तर दिलेलं. त्यानंतरचा प्रश्न, GIMP एक रिकामी जागा आहे, तर हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. त्यानंतरचा प्रश्न, रिकामी जागा एक सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे जो वेब शोध इंजिनना वेबसाईट शोधण्यासाठी आणि अनुक्रमित करण्यासाठी प्रवास करतो. स्पायडर हा एक सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी ASCII पूर्ण रूप कोणते, तर त्याचं पूर्ण रूप आहे अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन एक्सचेंज असं पूर्ण रूप आहे. त्यानंतरचा प्रश्न, रिकामी जागा हा निर्देशनाचा एक मर्यादित संच आहे ज्याचे पालन केल्यावर विशिष्ट कार्य पूर्ण होते, तर अल्गोरिदम आहे, अल्गोरिदम उत्तर दिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न, रिकामी जागा हा एक संगणक प्रोग्राम आहे जो मानवी हस्तक्षेपासह किंवा त्याशिवाय नेटवर्कवर स्वतःची प्रतिकृती आणि प्रसार करू शकतो आणि हानिकारक असू शकतो, तर तो आहे वर्म आहे. त्यानंतरचा प्रश्न, वापरकर्ता इंटरफेस रिकामी जागाचा तो भाग आहे जो वापरकर्त्यास माहिती प्रविष्ट करण्यास आणि प्राप्त करण्यास अनुमती देतो, तर तो कोणता आहे, ऑपरेटिंग सिस्टीम आहे. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते इनपुट उपकरण आहे,
तर कीबोर्ड, माऊस, स्कॅनर, कॅमेरा, जॉयस्टिक आणि मायक्रोफोन. आधी आपण एक प्रश्न बघितला होता, त्यामध्ये स्कॅनर हे इनपुट आहे, तर ते आहे यामध्ये दिलेले आहेत. कीबोर्ड, माऊस, स्कॅनर, कॅमेरा, जॉयस्टिक्स आणि मायक्रोफोन हे इनपुट उपकरण आहेत, लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न, लोकल एरिया नेटवर्कसाठी टोपोलॉजी ज्यामध्ये सर्व नोड वैयक्तिकरित्या हब किंवा स्विच सारख्या केंद्रीय कनेक्शन बिंदूशी जोडलेले असतात, त्यांना काय म्हणतात? तर स्टार टोपोलॉजी म्हटलं जाते. त्यानंतरचा प्रश्न, रिकामी जागा ही संगणक चालू करण्याची आणि सिस्टीमला पॉवर अप करण्याची प्रक्रिया आहे, तर बूटिंग. त्यानंतरचा प्रश्न, स्क्रीनवर पॉइंटर हलविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संगणकाच्या कीबोर्डवरील कीला काय म्हणतात? नेव्हिगेशन की म्हटलं जातं. त्यानंतरचा प्रश्न आहे, विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टीम व मायक्रोसॉफ्ट एक्सेल 2016 मध्ये नवीन वर्कशीट घालण्यासाठी कोणता कीबोर्ड शॉर्टकट वापरावा? तर सॉफ्ट प्लस F11 असा आहे. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते ऑपरेटिंग सिस्टीम सी भाषेत लिहिली जाते? तर ते युनिक्स म्हणून आहे. वैयक्तिक संगणका कोणते प्राथमिक स्टोरेज उपकरण आहे? तर रॅम ॲक्सेस मेमरी. त्यानंतरचा प्रश्न, संगणकाच्या स्क्रीनवरील सर्व प्रोग्राम कमी करण्यासाठी आणि डेस्कटॉप प्रदर्शित करण्यासाठी तुम्ही खालीपैकी कोणता कीबोर्ड शॉर्टकट दाबाल? तर विंडोज प्लस D आहे उत्तर. कंट्रोल ड्रॉ हे रिकामी जागाचे उदाहरण आहे, तर डेस्कटॉप प्रकाशन सॉफ्टवेअरचे उदाहरण आहे. त्यानंतरचा म्हणजे प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते EBCDIचे पूर्णरूप आहे? तर आपण त्याचे पूर्णरूप आपण बघणार आहोत. तर त्याचं पूर्णरूप पूर्णरूप काय आहे? तर एक्सटेंडेड बेनरी कोडेड डिसिमल इंटरचेंज कोड असं त्याचं पूर्णरूप आहे. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते साधन संगणकाद्वारे तयार केलेले परिणाम मशीनद्वारे वाचनीय स्वरूपात स्वीकारते? तर ते प्रिंटर आहे. पहिला इलेक्ट्रॉनिक प्रिंटर कोणता होता? तर EP 101 होता, ज्याचा शोध जापानी कंपनी एपिशोन यांनी 1968 मध्ये लावला होता. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते फाईल फॉर्मॅट वेबग्राफसाठी वापरली जाते? तर ग्राफिक्स म्हणजे ग्राफिक्स इंटरफेस फॉर्मॅट आहे. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता एकल वापरकर्ता ऑपरेटिंग सिस्टीम आहे? तर MS-DOS म्हणून आहे. त्यानंतर आहे, पेंटाबाईटमध्ये किती टेराबाईट्स असतात? तर 1024 टेराबाईट्स असतात. त्यानंतरचा प्रश्न, हार्ड डिस्क कोणत्या प्रकारचे स्टोरेज डिव्हाइस आहे? तर दुय्यम आहे ते. विंडोजमध्ये फाईल उघडण्यासाठी आणि सेव्ह करण्यासाठी खालीलपैकी कोणते फाईल फॉर्मॅट MS पेंट वापरते? तर .jpeg म्हणून दिलेले आहे उत्तर. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते संगणक अनुप्रयोग सॉफ्टवेअर आहे? तर वर्ड प्रोसेसर. खालीलपैकी कोणता संगणक व्हायरस आहे? तर क्रीपर व्हायरस हा पहिला संगणक व्हायरस आहे जो बॉबने 1971 मध्ये विकसित केला होता. दुसऱ्या पिढीचे संगणक रिकामी जागाने बनविले होते, तर ट्रान्झिस्टरने बनविले होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, एखाद्या व्यक्तीची सामाजिक सुरक्षा जसे की वेबसाईटचा नंबर, बँक खात्याची माहिती किंवा लॉग इन वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्ड यासारखी वैयक्तिक माहिती उघड करण्यासाठी व्यक्तींना प्रवृत्त करण्यासाठी नामांकित कंपनीकडून ईमेल पाठवण्याची फसवी प्रथा, त्या प्रकारच्या मॉलवेअरला काय म्हणतात? तर फिशिंग म्हटलं जाते. खालीलपैकी कोणता संगणक हवामान संशोधन आणि हवामान अंदाजासाठी वापरला जातो? तर सुपर कॅम्प्युटर आहे तो. त्यानंतरचा प्रश्न आहे, विंडोज 10 मध्ये आवाज वाढविण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणती की दाबाल? तर आवाज वाढवण्यासाठी F8 ही की दाबली जाते. तसेच आवाज कमी करण्यासाठी F9 दाबलं जातं. त्यानंतरचा प्रश्न आहे, संगणक कीबोर्डवर शिफ्ट आणि
ALT असं ALT लिहिलेली जी की असते रिकामी जागाची उदाहरणे आहेत. तर सुधारक की म्हणजे मॉडिफायर की असं पण म्हटलं जाते, त्याला सुधारित की म्हणतात. खालीपैकी कोणता इंटरनेट कनेक्शनचा सर्वात मंद प्रकार आहे? तर डायल ॲप. इंटरनेट कनेक्शनचा वेग उतरत्या क्रमाने असतो. फायबर केबल उपग्रह DSL वायरलेस डायल ॲप आहे. त्यानंतरचा प्रश्न, रिकामी जागा हे फाईल प्रकार दर्शविणारे 3 किंवा 4 अक्षराचे संक्षेप आहे. तर विस्तार हे म्हणजे त्यालाच एक्सटेन्शन म्हटलं जातं. विस्तार म्हणजे एक्सटेन्शन हे फाईल प्रकार आहे. फाईल प्रकार दर्शविणारे 3 किंवा 4 अक्षराचे संक्षेप आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कागदी दस्तऐवजाची विशेषतः चेकची वैधता किंवा मौलिकता तपासण्यासाठी कोणते इनपुट उपकरण वापरले जाते? तर मायग्रेटिक इक कॅरेक्टर रिकग्निशन वापरले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे, ट्रान्झिस्टर संगणकचे दुसरं नाव काय आहे? तर पहिली पिढी दुसऱ्या पिढीचे आहे. ट्रान्झिस्टर संगणकचे दुसरं नाव काय आहे? तर दुसरी पिढी असं म्हणता येईल. दुसरी पिढी मध्ये हे दुसरी पिढी आहे. पहिली पिढी केव्हाची आहे? 1946 ते 1959. त्यामध्ये व्हॅक्यूम ट्यूब आधारित होती. दुसरी पिढी हे 1959 ते 1965 ट्रान्झिस्टर आधारित होती. आणि तिसरी पिढी ही 1965 ते 1971 एकात्मिक सर्किट आधारित होती. तर त्यानंतर चौथी पिढी ही 1971 ते 1980ची होती. VLSI मायक्रो प्रोसेसर आधारित होती. पाचवी पिढी 1980 पासून ते आता आता सुरू ते पाचवी पिढी आहे. ULSI मायक्रो प्रोसेसर आधारित आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, पोर्टन पहिली उच्चस्तरीय संगणक प्रोग्रामिंग भाषा कोणी तयार केली? तर जॉन बॅकस यांनी. खालीलपैकी कोणती नैसर्गिक भाषा आणि प्रोग्रामिंग भाषेच्या संयोजनाचा वापर करून संगणक अल्गोरिदमचे वर्णन करण्याची पद्धत आहे? तर स्क्युडो कोड आहे. त्यानंतरचा प्रश्न, रिकामी जागा एक स्पष्टीकरणात्मक, उच्चस्तरीय आणि एक सामान्य उद्देशीय प्रोग्रामिंग भाषा आहे. तर पायथन म्हणून दिलेली आहे या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न, रिकामी जागा मध्ये संगणक किंवा इतर डिव्हाइस चालवण्यास सक्षम असलेल्या सर्व प्रोग्राम आणि ॲप्लिकेशनचा समावेश आणि व्यवस्थापन करते. तर ऑपरेटिंग सिस्टीम. त्यानंतरचा प्रश्न, मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये दिलेल्या पंक्तीच्या वर नवीन पंक्ती जोडण्यासाठी कीबोर्ड शॉर्टकट कोणता आहे? तर ALT+I+R हे आहे. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते ऑप्टिकल डिस्कचे उदाहरण नाही? तर प्रॉम हे ऑप्टिकल डिस्कचे उदाहरण नाही. त्यानंतरचा प्रश्न, संगणकाला टेलिफोन किंवा केबल लाईन्सवर डेटा प्रसारित करण्यासाठी सक्षम करणारे उपकरण कोणते? तर मॉडेम आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, संगणकाला वायर्ड नेटवर्कशी जोडण्यासाठी खालीलपैकी कोणता पोर्ट वापरला जातो? तर इथरनेट पोर्ट हे लोकल एरिया नेटवर्क, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क आणि वाईड एरिया नेटवर्कमध्ये वापरले जाते. कॅम्प्युटरमध्ये तुम्ही कॅम्प्युटर गेम्स आणि सहाय्यक तंत्रज्ञानासाठी जॉयस्टिक कुठे वापराल? तर कर्सर नियंत्रण इथं दिलेलं आहे उत्तर. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता संगणकाच्या सेंट्रल प्रोग्रामिंग युनिटचा भाग आहे? तर मेमरी ॲड्रेस रजिस्टर. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे? तर अँड्रॉइड. त्यानंतरचा प्रश्न आहे, भीम ॲप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिकामी जागा रोजी सादर केली. तर भीमचे पूर्ण रूप काय आहे? भारत इंटरफेस फॉर मनी. आणि हे युनिफॉर्म पेमेंट्स इंटरफेसवर आधारित नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने विकसित केलेले मोबाईल पेमेंट ॲप आहे, जे 30 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे डिजिधन मेळाव्यामध्ये लॉन्च करण्यात आले होते. त्यानंतर डोमेन नावामध्ये .au चा अर्थ काय आहे? काय आहे?
तर याचा अर्थ दिलेला नाही, पण हे ऑस्ट्रेलियाने म्हणजे ते विकसित केलेलं आहे. याचा अर्थ काय ऑस्ट्रेलिया दिलेला आहे, पण माहीत नाही याचा .au अर्थ ऑस्ट्रेलिया होतो असं दिलेलं आहे, यामध्ये असू शकतो. इलेक्ट्रॉनिक वाद्ययंत्रातील माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तर मिडी डिव्हाइस हे उत्तर दिलेले आहे. अशा पद्धतीने आपण संगणकावरील काही वेरी IMP म्हणजे आधीच्या एक्झामला आलेले प्रश्न होते ते आपण रिवाईज केलेलं आहे. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण अजून पुढे पण आपण व्हिडिओ घेत आहोत जे आपल्या अंगणवाडी मुख्य सेविकेच्या परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहेत. हा व्हिडिओ इथंच थांबवते. धन्यवाद.